नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढच्या लेक्चरकडे जाणार आहोत आणि आज आपण थोडेसे प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व्ह करणार आहोत. स्टेटमेंट, आपली डेफिनेशन झाली स्टेटमेंटची, ट्रुथ व्हॅल्यू त्याचे झाले, ओके, ओपन सेंटेन्स झाले किंवा आपण सेंटेन्सचे प्रकार बघितले की सेंटेन्सच्या प्रकारांमध्ये आपण काय करतो. ओके, सेंटेन्सचे प्रकार कसे ओळखायचे, आपण 4 सेंटेन्सचे प्रकार बघितले होते. ओके, ॲसरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी, इंट्रोगेटिव्ह आणि इम्परेटिव्ह असे काही सेंटेन्सचे आपण प्रकार बघितले होते की अशा सेंटेन्समध्ये आपल्याला काय करता येईल. ओके, नाव पुढच्या लेक्चरमध्ये आपण असं बघितलं होतं की स्टेटमेंटची डेफिनेशन कशी असते. स्टेटमेंट म्हणजे काय, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ॲसरेटिव्ह सेंटेन्स असतं की जे ट्रू किंवा फॉल्स असतं. ओके, ॲसरेटिव्ह सेंटेन्स जे ट्रू किंवा फॉल्स, पण दोघे एकाच वेळेत नाही, एकतर ते ट्रू असेल एकतर फॉल्स असेल, पण ट्रू आणि फॉल्स कन्फ्युजिंग नसणार आहे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. ही स्टेटमेंटची डेफिनेशन काय. नंतर आपण ट्रूथ व्हॅल्यू बघितली होती. जर दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट फॉर्म झालं तर ते ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल टी येते आणि जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल एफ येते. हे लक्षात ठेवा फक्त की आपण ट्रूथ व्हॅल्यू कशाला म्हणतोय. नंतर आपण ओपन सेंटेन्स बघितलं होतं की ओपन सेंटेन्स मध्ये काय बघितलं होतं की आपण ट्रू आणि फॉल्स मध्ये कन्फ्युज, सेंटेन्स आपल्याला काहीतरी दिलेलं असेल, आपल्याला कदाचित ते ॲसरेटिव्ह सारखं दिसत असेल पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढता येत नसेल, इथे एकतर ट्रू आहे की फॉल्स आहे. ओके, ते आपल्याला मेन्शन करता येत नसेल तर आपण काय करणार, त्याला ओपन सेंटेन्स म्हणणार. ओके, ते सेंटेन्सचा एक प्रकार झाला होता. मग आपण आता प्रॉब्लेम्स कडे बोलणार आहोत आणि लक्षात घ्या आपली जी थेअरी झाली आहे त्या थेअरीशी रिलेटेड आपण क्वेश्चन घेतोय. अगोदर आपली थेअरी जे नोट्स आपण लिहिल्या आहेत त्या नोट्स रिलेटेड आपण एक्झाम्पल घेतोय, एवढं लक्षात घ्या. आणि आता हे जे एक्झाम्पल आहेत हे एक्झाम्पल स्टेटमेंट, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आणि सेंटेन्सचा प्रकार ओळखायचा आहे किंवा आपण स्टेटमेंट आहे की नाही हे ओळखून आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. ओके, क्वेश्चन पण तसंच म्हटलं आणि त्याला लिहायचं आहे. एका नोटबुक मध्ये आपण जसं राईट करणार, क्वेश्चन फर्स्ट टाकायचं आहे, प्रॉब्लेम नाव टाकायचं आहे, नोटबुक आपली प्रॉब्लेमची वेगळी असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट टाकायचं आणि त्याच्या खाली मी आता जे एक्झाम्पल घेईन त्या एक्झाम्पलचा कॅरी करायचं, कंटिन्यू करायचं. ओके, आता फक्त पुढे जाऊ आपण. नाव क्वेश्चन काय तो बघा, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. ओके, वाक्याचे प्रकार दिलेले. ओके, तर त्याला काय विचारायला लावलंय, तरी स्टेटमेंट आहे की नाही, इज इट स्टेटमेंट ऑर नॉट, हे स्टेटमेंट आहे की नाही आपल्याला त्यांनी ओळखायला लावलंय. आणि नंतर जर स्टेटमेंट असेल, ओके, जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढा. म्हणजे ट्रू किंवा फॉल्स असेल तर टी आहे की एफ आहे हे आपल्याला ओळखायला लावलंय. मग आपण त्या अगोदर बघणार. ना पहिलं वाक्य बघा ना, फर्स्ट 13 इज अ प्राईम नंबर. 13 इज अ प्राईम नंबर हे पहिलं एक्झाम्पल आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला पहिलं काय करायचंय, जो सेंटेन्स आहे तो स्टेटमेंट फॉर्म होतोय की नाही ते चेक करायचं. ओके, अँड देन वी हॅव टू कॅरी आउट इट. नाउ 13 इज अ प्राईम नंबर याचा मिनिंग कळतोय का अगोदर तो बघायचा. हे वाक्य जे दिलंय, जे सेंटेन्स दिलंय, इज इट ट्रू ऑर फॉल्स मध्ये मेजर करता येईल का मला. येस, मला मेजर करता येईल का. 13 इज अ प्राईम नंबर, हा नंबर आहे, नंबर मध्ये प्राईम नंबर्स कोणते आहेत ते बघायचं. फक्त अगोदर आपण फक्त स्टेटमेंट बघू. म्हणजे हे सेंटेन्स कुठलं आहे, ॲसरेटिव्ह सेंटेन्स आहे की ज्याच्यामुळे आपल्याला काहीतरी मिनिंग कळतोय म्हणून आपण त्याला काय म्हणणार, स्टेटमेंट म्हणणार. मग आपण त्याचं लिहिताना काय लिहिणार, म्हणजे सोल्युशन कसं लिहायचं ते लक्षात घ्या. द गिवन सेंटेन्स इज स्टेटमेंट. ओके, आता स्टेटमेंट आलं. आता हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला बघणं गरजेचं. त्याच्यासाठी आपण बघू की प्राईम नंबर्स, 13 हा प्राईम नंबर आहे की तो बघा. तर प्राईम नंबर्स म्हणजे काय, की असा नंबर की जो 1 आणि स्वतः डिवाइड होतो, असा नंबर की जो 1 आणि स्वतःने डिवाइड केला जातो. आता 1 आणि जो इटसेल्फ आहे त्या नंबर्स कोणते कोणते शोधू आपण. ओके, 2 दोन असा की 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 अँड अप टू 100. हे सगळे नंबर्स कुठले आहेत, प्राईम नंबर्स आहेत. जर व्यवस्थित बघितलं तर हा 2 ला फक्त 1 आणि स्वतःनेच भाग देणार, 3 ला सुद्धा तसं. हे असे नंबर्स आहेत की जे फक्त स्वतःनेच भाग जातील किंवा 1 ने भागतील, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, प्राईम नंबर्स म्हणतोय. मग 13 हा प्राईम नंबर आहे. यस, 13 इज अ प्राईम नंबर. ओके, देअरफॉर मग आपण काय म्हणणार, दिलेलं स्टेटमेंट हे काय, ट्रू स्टेटमेंट आहे. इट इज ट्रू स्टेटमेंट. आता ट्रू स्टेटमेंट आलं म्हणजे आता ट्रूथ व्हॅल्यू त्याची आपण बघितली, ट्रू आहे की फॉल्स हे बघितलं. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू, इट्स देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू
is capital T. ओके ना लक्षात घ्या 13 इज अ प्राईम नंबर. सेंटेन्सला आपण ओळखलं स्टेटमेंट आहे की नाही. ओके इट इज अ ट्रू स्टेटमेंट. नाही इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. ओके नेक्स्ट क्वेश्चन. ओके सेकंड. Every number is complex number. Solution. Now, every real number is a complex number. प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो का? ओके तर नंतर चूक की बरोबर आपण नंतर ठरवू. नाउ एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. It is an assertive sentence? Yes, it is an assertive. Why? We have to conclude true or false. आपण मेजर करू शकतो. Now, every real number is a complex number. वाक्य आहे आणि वाक्य कुठलं आहे? assertive sentence आहे. ओके आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार? स्टेटमेंट. The given sentence is statement. ओके आता आपण बघणार इज इट ट्रू ऑर फॉल्स. ओके नाउ ट्रू की फॉल्स आपण कसं मेन्शन करायचं. नाउ रिअल नंबर एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आपण नंबर सिस्टीम मध्ये बघितलंय किंवा आपण सेट रिलेशन मध्ये बघतो की आपण सुरुवात जी केली ती आपण ही नंबर्स पासून केली किंवा आपण नंबर्स शिकायला केली. ओके आता जर सिस्टीम बघितली तर आपल्याकडे सगळ्यात लहान नंबर सिस्टीम मध्ये नंबर कुठला असतो? नॅचरल नंबर. सगळ्यात लहान नंबर कुठला असतो? नॅचरल. त्याच्यापेक्षा मोठा कोण असतो? होल नंबर. त्याच्यापेक्षा मोठा हा सेट ऑफ इंटिजर. त्याच्यापेक्षा मोठा सेट ऑफ रॅशनल. त्याच्यापेक्षा मोठा सेट ऑफ रिअल नंबर. असे नंबरची सिस्टीम असते ना. आणि त्याच्यापेक्षा मोठा जो असतो तो म्हणजे कोण असतो? कॉम्प्लेक्स नंबर असतो. त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे काय? नॅचरल नंबर पेक्षा मोठा होल. म्हणजे नॅचरल नंबर मध्ये प्रत्येक नंबर होल मध्ये झाला. होल मधला प्रत्येक इंटिजर मध्ये. इंटिजर मधला सगळा रॅशनल. रॅशनल मध्ये सगळे रिअल मध्ये. रिअल मध्ये सगळे कॉम्प्लेक्स मध्ये. मग आपल्याला याचा जर मिनिंग बघितला एवढं याचं जर मिनिंग बघितला तर मिनिंग काय लागतंय? एव्हरी रिअल नंबर म्हणजे प्रत्येक रिअल नंबर सेट हा लहान आहे आणि कॉम्प्लेक्स मोठा आहे. रिअल मधला प्रत्येक एलिमेंट कोणामध्ये जातोय? कॉम्प्लेक्स मध्ये जातोय. म्हणजे एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर इज अ ट्रू. ओके म्हणजे ते काय येणार आहे? ट्रू येणार आहे. म्हणून दिलेलं स्टेटमेंट इट इज ट्रू स्टेटमेंट. Therefore, आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? Therefore, its truth value is T. ओके नाउ हे पॅटर्न लक्षात ठेवा. स्टेटमेंट आहे की ओळखायचं आहे, कुठलं ट्रू की फॉल्स ओळखायचं आणि ट्रूथ व्हॅल्यू द्यायची. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ओके नेक्स्ट इज आणि एक महत्वाची गोष्ट आपण आता लिहिली काय? द सेट ऑफ नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ होल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटिजर इज अ सबसेट ऑफ रॅशनल इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर विच इज अ सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आणि जनरली आपण सबसेट्सला काही क्वेश्चन जे असतात बरेच वेळेला ह्या पार्टवर आलेले असतात. त्यामुळे हे नंबर सिस्टीम मध्ये कोण कोणाचा सबसेट आहे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. Okay, next question. Third question. Okay, now पुढचा क्वेश्चन व्यवस्थित बघा. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं त्यांनी? सुरुवात वाक्याची सुरुवात ही WH पासून झाली. WH, why are you jumping? It is a question, asking a question, okay, and which the sentence which end with question mark. कशाने एंड झालाय? क्वेश्चन मार्क झालाय. जर हे वाक्य पूर्ण व्यवस्थित बघितलं तर हे वाक्य कसं दिसतं? WH म्हणजे कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. WH टाईप ऑफ क्वेश्चन मध्ये जातंय. बरोबर म्हणजे आपल्याला स्टेटमेंटसाठी डेफिनेशन काय लागते? असर्टिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स लागतंय. पण हे कुठल्या टाईपचं आहे? इंट्रोगेटिव्ह. देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट statement and which is interrogative sentence.
की जे WH क्वेश्चन टाइप ऑफ आहे. ओके, नाउ नेक्स्ट. Every real number, next, मे गॉड ब्लेस यू. ओके, जर वाक्य व्यवस्थित बघितलं तर हे पूर्णपणे याचा ट्रू आणि फॉल्स मध्ये मिनिंग नाही घेतलं. मे गॉड ब्लेस यू. ओके, उद्गाराचे चिन्ह दिलंय म्हणजे ऑब्व्हियसली कुठल्या टाईपचं वाक्य आहे, एक्सक्लामेटरी टाईप ऑफ सेंटेन्स आहे, बरोबर आहे. म्हणून आपण यांना स्टेटमेंट म्हणू शकत नाही. म्हणून मग काय म्हणणं, इज नॉट अ स्टेटमेंट. आणि जर स्टेटमेंट नसेल तर ट्रू आणि फॉल्स मध्ये मेजर करतायत नाही, हे पण लक्षात ठेवा. इट इज नॉट अ स्टेटमेंट अँड विच इज exclamatory sentence, which is exclamatory sentence. This is question number 4. Next, he is a good person. जर वाक्य व्यवस्थित वाचलं तर आपल्याला थोडस कन्फ्युज करणार आहे. कसं, ही इज अ गुड पर्सन. ही इज अ गुड पर्सन ना. ओके, ही इज अ गुड पर्सन म्हणजे काय म्हणून. आता जर वाक्य बघितलं तर हे ऍसर्टिव्ह सेंटेन्स आहे की नाही, बरोबर. आपण एखाद्या व्यक्तीला असं म्हटलं की एखादा जर कोणतरी लांबून जात त्याला म्हटलं ही इज अ गुड पर्सन, आपल्याला माहिती पण नाही तो कसा आहे काय, आणि आपण म्हणतो ही इज अ गुड पर्सन, बरोबर. ही इज अ गुड पर्सन, पण आपल्याला माहिती ओव्हरऑल जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे का तो कसा पर्सन. ओके, आपण फक्त म्हणतो ही इज अ गुड पर्सन, पण आपल्याला ट्रू आणि फॉल्स या दोघांमध्ये कन्फ्युजन होते, बरोबर. म्हणजे दोघांमध्ये कन्फ्युजन का होतंय, आपल्याला दिसताना ते कसं दिसतंय, ऍसर्टिव्ह दिसतंय, पण त्याच्यामध्ये जर व्यवस्थित बघितलं ट्रू की फॉल्स आपण मेन्शन करतोय का, ट्रू आहे की फॉल्स आहे, म्हणजे आपल्याला कळतंय का ट्रू आहे की फॉल्स आहे, नाही कळतंय. आणि ओपन सेंटेन्स म्हणजे काय, द सेंटेन्स विच डज नॉट सेज द ट्रू अँड फॉल्स, म्हणजे आपण ट्रू आणि फॉल्स मध्ये त्याला मेजर करू शकत नाही, किंवा एकतर कन्फ्युज असू ट्रू आणि फॉल्स मध्ये. ओके, आणि जर कंडिशन दिल्या असतील तर त्या ओपन सेंटेन्सला आपल्याला स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करता येतं, बरोबर. ही इज अ गुड पर्सन हे स्टेटमेंट फॉर्म होणार नाही का, कारण हे ओपन सेंटेन्स आहे म्हणून. ओके, इट इज नॉट अ स्टेटमेंट अँड विच इज open sentence. Just remember that. Okay, next. This 6 number, मागचा 5व्या नंबरचा क्वेश्चन होता. The sum of interior angle of a triangle is 180 degree. 180 degree. The sum of interior angle is 180 degree. Is it clear meaning? Okay, meaning काय होतोय, म्हणजे हे दिलेलं वाक्य कसं आहे, ऍसर्टिव्ह आहे, ट्रू किंवा फॉल्स मध्ये मला मेजर करता येते. ओके, नाउ सोल्युशन कसं असेल मग ह्याचं. द गिवन सेंटेन्स इज स्टेटमेंट. Therefore, आता हे ट्रू आहे की फॉल्स आहे, स्टेटमेंट झालं ना आता. ओके, मग आता ट्रू आहे की फॉल्स आहे आपल्याला मेजर करायचं. द सम ऑफ इंटिरियर अँगल इज 180. ओके, त्रिकोणाच्या आतील कोणांची बेरीज किती असते, 180. जस्ट टोटल सम. ओके, अल्फा बीटा गॅमा, अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल टू किती येतो, 180 डिग्री. म्हणजे हे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. इट इज true statement. Therefore, its truth value is capital T. Okay, लक्षात घ्या. सम ऑफ इंटिरियर अँगल हे आपण स्टेटमेंट फॉर्म झालं आणि ट्रू स्टेटमेंट फॉर्म झालं. नाउ नेक्स्ट,
0 is complex number. 0 is complex number. 0 is complex number. 0 कॉम्प्लेक्स नंबर आपण इथं अगोदरही सांगितलंय. या सिस्टीमला जरा लक्षात ठेवायचं कोण कोणाचा सबसेट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं. आता 0 नंबर कोणामध्ये बिलॉंग करतोय? होल नंबर्स मध्ये. नॅचरल नंबर मध्ये येणार नाही, होल नंबर्स मध्ये. आणि होल नंबर हा लहान सेट आहे आणि मोठ्या नंबरचा सेट कोणता आहे? कॉम्प्लेक्स. होल नंबर, प्रत्येक होल नंबर मधला नंबर हा कॉम्प्लेक्स मध्ये जातोय. म्हणजे ऑब्व्हियसली 0 हा काय फॉर्म होतोय? कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म होतोय. मग assertive sentence है, therefore the given sentence is statement. It is, therefore it is true statement. Therefore its truth value is capital T. Okay, लक्षात ठेवा फक्त. Just remember that. आणि व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्यायचं. ओके, नेक्स्ट. थोड़ा अल्जेब्रिक होगा. हाँ, थोड़ा अल्जेब्रिक मध्ये आलो. आणि थोडंसं मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये पण आपल्याला जर स्टेटमेंट आहे, स्टेटमेंटचा मिनिंग करतोय तर आपल्याला ते ऍसेरिटिव्ह डिक्लेरेटिव्ह म्हणता येईल. ओके, 3 + 2 = 30. ओके, मिनिंग करतोय ट्रू आणि फॉल्स मध्ये. तर ऑब्व्हियसली बघितलं तर इट इज द गिवन सेंटेन्स इज स्टेटमेंट. ओके, आता ट्रू आणि फॉल्स वरती बघा. आता जे एक्झाम्पल आपण घेणार होते एक तर ट्रू किंवा फॉल्स ऐक केले ते बघून घ्यायचं आणि मग नंतर कॅरी करत जायचं. ओके, आणि कुठल्या टाईपचं येते ते बघत जायचं. ना जर आता दोघांची LHS आणि RHS बघितली ना, 2 + 3 = 30. ओके, द गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट झालं. आता जर दोघांची RHS आणि LHS बघितली, दोघं बाजू जर बघितल्या तर एका बाजूला 2 + 3 = किती येतोय? 5 येतोय आणि = 13. बस इक्वल नो, हे कधी दोघं इक्वल येणार नाही. बरोबर. मग आपलं दिलेलं जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट काय? फॉल्स स्टेटमेंट आहे. द गिवन, therefore it is a false statement. Therefore its truth value is capital F. This truth value काय आहे? Capital F आहे. Okay, now next. क्लोज द डोर. ओके, मला याचं मिनिंग सांगायचं आहे की हे ऍसरेटिव्ह आहे, डिक्लेरेटिव्ह आहे की मग कुठल्या टाईपचं वाक्य दिलं, हे मला त्याचा मिनिंग सांगायचं आहे. ओके, जर व्यवस्थित विचार केला तर क्लोज द डोर वन इज अ कमांड. ओके, मी एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं क्लोज द डोर. ओके, मी त्याला कमांड दिली की क्लोज, दरवाजा बंद कर. ओके, क्लोज द डोर. बरोबर. मग जर हे ऍसरेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स आहे का? नाही, कारण हे कुठल्या टाईप मध्ये जाणार आहे? कारण आपण कमांड किंवा रिक्वेस्ट, ओके, एवढं रिक्वेस्ट किंवा आपण कमांड जर केली असेल तर ते वाक्य हे इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये जात असतात. म्हणजे हे दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट फॉर्म होणार नाही. देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट which is imperative sentence. Imperative sentence आहे. ओके, नेक्स्ट. ओके, under of 9 is
रॅशनल नंबर. ओके, अंडर रूट ऑफ 9 इज रॅशनल नंबर. दिलेलं वाक्य चुकीचे की नंतर ठेवू, पण अगोदर ते डिक्लेरेटिव्ह आहे का? येस, दॅट्स वन इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज डिक्लेरेटिव्ह sentence. So, declarative. Where the given sentence is statement. कारण आहे. ओके, आता ट्रू किंवा फॉल्स आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे. इज इट ट्रू ऑर फॉल्स? वी हॅव टू चेक दॅट. ना काय करायचं मला चेक करण्यासाठी? नाव तर सिम्पली वी हॅव टू चेक दॅट. कसं चेक करणार मग त्याला? नाव अंडर रूट ऑफ -9 इज अ रॅशनल नंबर. परत याच्यावर आलं रॅशनल नंबर मध्ये, बरोबर. आता रॅशनल नंबर इथे आहे आणि जर व्यवस्थित बघितलं तर अंडर रूट ऑफ -9 म्हणजे कोण बरं? दिस अंडर रूट ऑफ -9. अंडर रूट ऑफ -9 म्हणजे अंडर रूट ऑफ -1 इंटू 9. ओके, नाव वी हॅव टू सेपरेट दॅट. अंडर रूट ऑफ -1 इंटू रूट ऑफ 9 म्हणजेच काय? अंडर रूट ऑफ -1 म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये गेला. दिस अंडर रूट ऑफ -1 ची व्हॅल्यू काय? I. आणि जस रूट ऑफ 9 इज 3. दॅट्स वन इज अ 3i. म्हणजे हा नंबर कुठला आहे? कॉम्प्लेक्स नंबर. दॅट्स वन इज अ कॉम्प्लेक्स नंबर. देअरफॉर वी नॉट से अबाउट इट इज अ रॅशनल नंबर. मी कधी म्हणू शकत नाही की हा रॅशनल नंबर आहे. म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येक रॅशनल नंबर हा कॉम्प्लेक्स मध्ये जात असेल, पण कॉम्प्लेक्स मधला रॅशनल मध्ये कधी जात नाही. म्हणजे हा रूट ऑफ -9 इज नॉट अ रॅशनल नंबर. ओके, तो कोणामध्ये जातो मग? हा कॉम्प्लेक्स नंबर. दॅट्स वन इज अ कॉम्प्लेक्स नंबर. मग दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. दॅट्स वन इज अ फॉल्स स्टेटमेंट. It is a false statement. Therefore, its truth value is F. That's why its truth value. Okay. Now, आता हे 10 एक्झाम्पल झालेत. आता पुढचे जे एक्झाम्पल मी देणार आहे ते तुम्हाला ग्रुपवर मी टाकणार आहे, किंवा याच्या पुढे मी तुम्हाला सगळे एक्झाम्पल देऊन देईल. ते होमवर्कसाठी घ्यायचे आणि ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करून माझ्याशी डिस्कस करायचे आहे. ओके, किंवा मग तुम्हाला कुठलं एक्झाम्पल समजले असेल तर माझ्याशी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला डिस्कस करायचं आहे. आणि लक्षात ठेवा की आपल्याला एवढे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे, काय करायचे, मी फक्त तुम्हाला एक गाईडलाईन दिली. आता याच्या पुढचे जे एक्झाम्पल देणार आहे मी, ते सगळे एक्झाम्पल्स मी तुम्हाला राईट करून देईल आणि ते एक्झाम्पल्स तुम्हाला कंटिन्यू करायचे, हे लक्षात ठेवायचं फक्त. ओके, सगळे एक्झाम्पल्स व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आणि मला होमवर्कचे एक्झाम्पल मला दाखवायचे किंवा मला सांगायचे की सर कुठला एक्झाम्पल जमत नाही किंवा माझ्याशी क्लिअर करायचं आहे. ओके, ना